हॅलो स्टुडंट्स, 1.3 आपण चालू केलेलं आहे द कॉल ऑफ सॉईल. सो यातले बघा काही शब्दार्थ सांगते मी पुन्हा एकदा. 27 पेज नंबर इथे आपण पाहिलं होतं. हा इथे बघा, टू गेट फॅमिलियर विथ म्हणजे जाणून घेणे, ओळख करून घेणे. टू गेट फॅमिलियर विथ, बरोबर. ते ब्रोकर अजून एक शब्द आहे, ब्रोकर म्हणजे दलाल. त्याच्यानंतर बरेचसे शब्द मी तुम्हाला सांगितलेले आहेत. सो पुढे बघूयात. त्याच्यानंतर हा जो थ्रिल शब्द आहे, थ्रिल मीन्स उत्साह, एक्साइटमेंट, उत्साह काय म्हणतात आपण, उत्साहच. थ्रिल म्हणजे उत्साह. ओके. ब्लूम म्हणजे काय, उमलणे. ब्लूम म्हणजे उमलणे. हिबिस्कसचा अर्थ सांगितला होता तुम्हाला, जास्वंद. ॲडवाईस म्हणजे सल्ला, आणि ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ. ओके. सो हे जे शब्द आहेत ते अंडरलाईन करून लिहा, परत एकदा ऐका, आणि ते लिहून घ्यायचे आहेत. शब्दार्थसुद्धा आपण आपल्या वहीत लिहून घ्यायचे आहेत. नवीन शब्द बोलायला आणि शिकायचं आहे, आणि अर्थसुद्धा तुम्हाला शिकायचा आहे. सो बघा, पुढे बघूयात. आपण आतापर्यंत काय बघितलं की व्यंकट अय्यर नावाचा जे सॉफ्टवेअर इंजिनियर होते, 17 वर्ष IT मध्ये काम केल्यानंतर ही थॉट अबाउट डुईंग द ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा त्यांनी विचार केला. अँड देन ही बॉट अ लँड नियर तलासरी इन डहाणू तालुका. त्यांनी एक जमीन विकत घेतली, आणि त्या जमिनीवर त्यांना शेती करण्यासाठी त्यांनी ती विकत घेतली. पहिल्यांदा जो मोरूदादा नावाचा जो त्यांचा ब्रोकर होता, ज्याने जमीन विकत घेण्यात मदत केली, त्याने त्यांना मुगाची शेती करायला सांगितली प्रथम. सो दे प्लांटेड. त्यांनी जेव्हा सुरुवात केली मुगाची शेती करायला, आणि जेव्हा ते हिरवेगार मूग त्यांनी सगळीकडे बघितले, त्याच्यावर त्यांना खूप आनंद झाला. आता पुढे बघूया आपण. द नेक्स्ट थिंग मोरूदादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाइड ऑन द प्लांट्स. पेस्टिसाइड म्हणजे काय, कीटकनाशक आहे. पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक. ओके. स्प्रे म्हणजे फवारणी. तर त्यांना आता झाडं मोठे होत चालले मुगाचे, त्यांना कीटकनाशके फवारायची होती, बुरशी किंवा इतर हे मारण्यासाठी. ही क्लेम दॅट इट वुड, क्लेम म्हणजे क्लेमचा अर्थ तो सांगणे किंवा ठाम राहून सांगणे. ओके. ठासून सांगणे एखादी गोष्ट. क्लेम दॅट इट वुड गिव अ हायर यील्ड. तर मोरूदादाचं म्हणणं होतं की त्याच्यामुळे काय होईल, हायर यील्ड म्हणजे उत्पादन, आपलं उत्पादन वाढेल. पेस्टिसाइड्स मारल्यामुळे आपलं उत्पादन वाढेल. इट गिव्ह हायर यील्ड. दिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट टू डू. आणि हेच आम्हाला करायचं नव्हतं. हेच लेखक म्हणतोय, त्यांना करायचं नव्हतं. कीटकनाशक वापरायचे नव्हते. वी वेर क्लिअर दॅट वी वुड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राईड टू एक्सप्लेन इट टू हिम. ही रिॲक्टेड ॲज इफ वी हॅड सजेस्टेड हाराकरी. हाराकिरीचा अर्थ काय दिला इथे बघा, अ फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ बाय कटिंग ओपन युअर स्टमक विथ अ सॉर्ड. म्हणजे स्वतःला तलवारीने मारण्यासारखं आहे पोटामध्ये. हाराकिरी स्वतःला तलवारीने मारण्यासारखं आहे. की जेव्हा एखादा पेस्टिसाइड वापरत नाही तुम्ही, म्हणजे काय, मरणच आहे. म्हणजे तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुमचं उत्पादन खराब येईल, तुम्हाला काहीच मिळणार नाही, सगळं नुकसान होईल, आणि हे आत्महत्या करण्यासारखं आहे, असं मोरूदादा म्हणत होता. कोणाला, लेखकाला. इट took a lot of convincing to ensure that Morudada and his friends did not use any chemicals on the farm. Okay, it took a lot of convincing. Convincing म्हणजे पटवून देणे, एखाद्याला पटवून सांगणे. सो खूप पटवून सांगावं लागलं कोणाला, लेखकाला. टू एन्श्युअर म्हणजे खात्री देणे.
की मुरुदत्त आणि त्याच्या मित्रांना सांगावं लागलं, की खूप पटवून सांगावं लागलं, की आम्ही कुठलेच केमिकल्स वापरणार नाही शेतामध्ये. दे रिफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स वुड ग्रो विदाउट स्प्रेज. आणि ही माणसं ऐकायला तयार नव्हती, की स्प्रे नाही मारला तर ते वाढतील कसे, मूग येतील कसे आणि होईल कसं, तर ते ऐकायला तयार नव्हते. सो पुढे बघूया बघा. Contrary to what everyone had told us, nature did her job and she needed no bribes to get the work done. Contrary म्हणजे विरुद्ध. Contrary to म्हणजे च्या विरुद्ध. Contrary to म्हणजे विरुद्ध. What everyone had told us, जे सगळ्यांनी सांगितलं त्याच्या विरुद्ध घडत होतं. नेचर म्हणजे निसर्ग. निसर्गाने त्यांचं काम छान केलेलं होतं. निसर्गाला कुठलंही काम करण्यासाठी ब्राईब म्हणजे लाच. ब्राईब म्हणजे लाच. लाच द्यायची गरज नव्हती निसर्गाला. निसर्गाने त्यांचं काम चोख बजावलं. ओके. सून इट वॉज हार्वेस्ट टाईम. आता लवकरच हार्वेस्ट टाईम म्हणजे काय? कापणीचा हंगाम आला. हार्वेस्ट टाईम कापणीचा हंगाम आला. अँड वी मॅनेज्ड अ रिस्पेक्टेबल 300 kilograms. आणि वी मॅनेज्ड अ रिस्पेक्टेबल 300 kilograms. आणि त्यांना किती मूग मिळालं उत्पादनामध्ये? 300 किलो मूग मिळालं त्यांना उत्पादनामध्ये. An awful lot of मूग and with it a lot of confidence. भरपूर अचंबित करणारं, ऑफुल म्हणजे अचंबित करणारं इतकं मोठं उत्पादन आम्हाला मिळालं. आणि त्याचसोबत आम्हाला काय मिळाला? कॉन्फिडन्स, आत्मविश्वास मिळाला. सो बघा, awful of मूग and with a lot of confidence. Now I was certain the land was fertile and that it was possible to grow crops without chemicals. So आता मला काय म्हणतोय तो, खात्री झाली. सर्टन म्हणजे खात्री होणे. लेखक म्हणतोय नाव आय वॉज सर्टन द लँड वॉज फर्टाईल. काय कशाची खात्री झाली? की जमीन कशी होती? फर्टाईल म्हणजे सुपीक. जमीन खूप सुपीक होती. आणि इट वॉज पॉसिबल टू ग्रो क्रोप्स. आणि आपण केमिकल्स न वापरताही पिकाचं छान उत्पादन मिळवू शकतो याबद्दल त्यांची खात्री झाली. इट वॉज अ मेजर मॉरल बूस्टर. इट वॉज अ मॉरल बूस्टर म्हणजे आपल्याला एखादी खात्री होते, कॉन्फिडन्स मिळतो, आत्मविश्वास मिळतो. तो एक सपोर्ट असतो. मोरल म्हणजे हेच, आपल्याला एनर्जी मिळते किंवा कॉन्फिडन्स मिळतो, ताकद मिळते एखादी चांगली गोष्ट घडून गेल्यावर. सो बूस्टर असं ना, बूस्टर आपल्याला असं एनर्जी बूस्टर ऐकलाय तुम्ही शब्द. मिल्क किंवा बोर्नव्हिटा वगैरे टाकून आपण दूध जे पितो त्याच्यात ते कशासाठी करतो आपण? बूस्टर म्हणजे आपल्याला एनर्जी इन्स्टंट मिळण्यासाठी. सो बूस्टर म्हणजे तुम्हाला लगेच एनर्जी मिळते, दुसरं काम करण्यासाठी इन्स्टंट एनर्जी मिळते. सो अशा प्रकारे तो म्हणतो की त्याच्यामुळे आम्हाला एनर्जी मिळाली. हा चांगला अनुभव मिळाला. की त्यांनी किती किलो बी आणलं होतं? 10 किलो आणलं होतं. मूग जेव्हा त्यांनी पेरले तेव्हा ते मूग किती होते? त्यांनी 10 किलो 10 किलो आणलं होतं की नाही बियाणं, हे बघा. आणि त्याचं त्यांना उत्पादन किती मिळालं? 300 kilograms. 300 किलो इतकं उत्पादन मिळालं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कुठलाही केमिकल्स वापरला नाही, कुठलंही रासायनिक खत वापरलं नाही किंवा कीटकनाशक पेस्टिसाईडसुद्धा वापरले नाही. आणि तरीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात छान उत्पादन मिळालं. बरोबर आहे ते. तर हे त्यांचं पहिलं, द फर्स्ट क्रॉप, पहिल्या पिकाबद्दल झालं. पुढे बघूया. द सेंट ऑफ राईस, सुगंध, जे आपलं सबटायटल आहे या धड्याचं, द कॉल ऑफ राईस, सेंट ऑफ राईस, सुगंधित तांदूळ. द फर्स्ट इयर आय वॉज लेट फॉर द राईस ग्रोईंग सीझन अँड हॅड टू resort to growing the GR4 variety that was short term and recommended by the agriculture officers at Kosbad. The next year we decided that we would start early
and try to find some more traditional variety of rice to grow. सो GR4 व्हरायटी म्हणजे ही तांदळाचं व्हरायटी आहे, नाव आहे. जसं आपण बघितलं ना, तांदूळचे खूप प्रकार बघितले, जसे आपण मी धडा सुरू करायच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं. सो मेनी व्हरायटी म्हणजे विविधता जी आहे. सो पहिल्यांदा वर्षी त्यांना जेव्हा तांदळाचं पीक घ्यायचं होतं, बघा व्हरायटी म्हणजे विविधता. सो तेव्हा त्यांनी काय केलं, GR4 नावाचा जो आहे तो त्याचं त्यांनी काय केलं, उत्पादन केलं. रिकमांडेड म्हणजे टू रिकमांड म्हणजे एखादा सांगतो ना, शिफारस करतो, सजेशन देतो, सूचना करतो. रिकमांड म्हणजे शिफारस करणे, सूचना देणे. सो ॲग्रिकल्चर ऑफिसर, शेतीविषयक जे ऑफिसर्स आहेत कोसबाडला, जे त्यांचं जे ऑफिस आहे कोसबाडला, जे कृषीविषयक केंद्र आहे, तिथून त्यांना GR4 व्हरायटीची माहिती मिळाली की हा तांदूळ लावा तुम्ही. द नेक्स्ट इयर वी डिसाइडेड दॅट वी वुड स्टार्ट अर्ली म्हणजे लवकर. पुढच्या वर्षी मात्र त्यांनी ठरवलं की आपण लवकर सुरुवात करायची, कारण तांदूळ लावायला यावर्षी लेट झाला. अँड ट्राय टू फाइंड सम गुड ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक म्हणजे खूप पूर्वापारपासून जे तांदूळ आपण आपलं या भागातले लोक जे पूर्वापारपासून तांदळाची जात वापरायचे, पूर्वीपासून लाल तांदूळ आपण म्हणतो ना, गावठी तांदूळ आपण जे लावायचे पूर्वीपासून. आता खूप ते उत्पादन कमी झालं, आता त्याचं कोणी करत नाही उत्पादन. सो अशा प्रकारचं कुठलं तरी तांदूळ त्यांना शोधायचा होता, शोधून काढायचा होता. त्यांना माहिती नव्हता लेखकाला, आणि लेखकाला अशीच व्हरायटी लावायची होती, अशाच व्हरायटीचं उत्पादन करायचं होतं, अशाच तांदूळ त्यांना पिकवायचे होते. मग त्यांना शोधायचं होतं टू फाइंड सम गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. ओके, ग्रो म्हणजे वाढवणे. वी हॅड रेड अबाउट ट्रॅडिशनल व्हरायटीज ऑफ राईस अँड न्यू दॅट दे डिड नॉट रिक्वायर व्हेरी हाय इनपुट्स ऑफ फर्टिलायझर्स. तो म्हणतो की मी अशा व्हरायटीबद्दल वाचलं होतं की असे तांदूळ जे आहेत त्यांना काय लागत नाही, फर्टिलायझर्स म्हणजे खतांची गरज लागत नाही. हाय इनपुट्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात खतांची त्यांना गरज लागत नाही. हाय इनपुट्स म्हणजे आपण देतो, इनपुट म्हणजे देणे ना, आपण जे खत घालतो, तर ह्या तांदळाला मात्र याची गरज लागत नाही. दीज व्हरायटीज वेअर ऑल्सो क्वाईट स्ट्रॉंग अँड रेझिस्टेड पेस्ट. आणि हा जो तांदूळ आहे पारंपरिक, जो पूर्वापारपासून खूप वर्षानुवर्ष पिकवतात, हा तांदूळ कसा असतो, तो वाण कसा असतो, स्ट्रॉंग अँड रेझिस्टेड पेस्ट, कीटकांना विरोध करतो. तो रेझिस्ट म्हणजे विरोध करणे, पेस्ट म्हणजे कीटक, पेस्टला मारणारे म्हणजे पेस्टिसाइड, CIDE साईड म्हणजे काय, किल, मारणे. सो पेस्टला हा शब्द लागला की त्याचं होतं पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक, असा शब्द तयार होतो, पेस्टिसाइड. रेझिस्टेड पेस्ट असे तांदूळ आहेत की तांदळांना स्वतः तांदूळच फाईट करतो. तांदळाची रोपच मोठी झाली की ती फाईट करतात त्यांना कीटकनाशकाची गरज नसते. ओके, स्वतः स्ट्रॉंग असतात, स्वतः त्यांना ते फाईट करू शकतात. वी वेर शुअर म्हणजे आम्ही खात्री होती. वी वेर शुअर दॅट इट वॉज धिस टाईप ऑफ राईस दॅट वुड ग्रो वेल इन अवर फार्म where we did not use any chemicals at all. Our previous year's experience and low yield had taught us a lesson and we were sure we would not plant hybrids this year. त्याने ठरवलं होतं की यावर्षी हायब्रिडचं उत्पादन घेणार नाही, यावर्षी हायब्रिड तांदूळ लावणार नाही. प्रिव्हियस म्हणजे आधीच्या वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स होता, अनुभव होता. काय होतं, गेल्या वर्षी त्यांनी जो तांदूळ लावला त्याच्यामध्ये त्यांना काय मिळालं, कमी उत्पादन मिळालं. लो यील्ड म्हणजे उत्पादन, कमी उत्पादन मिळालं. आणि म्हणून त्यांनी काय ठरवलं पण होतं की वी डिड नॉट यूज एनी केमिकल्स, आम्ही कुठलंच केमिकल वापरणार नाही. आणि
हाच तांदूळ लावणार. हा जो पारंपरिक तांदूळ जो आहे, लोक इथे आदिवासी जमात आहे इथली तेही लावायचे आणि इथले लोकही लावायचे सगळे, तोच तांदूळ लावणार असं त्यांनी ठरवलं. इन एप्रिल 2005 वी स्टार्टेड टू लुक फॉर अ गुड व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल राईस. आणि त्यांनीच शोध मोहिमेला सुरुवात केली एप्रिलपासून, की असं तांदळाचं बियाणं असं कुठे मिळेल याचं त्यांनी शोधायला सुरुवात केली. इट वॉज वन ऑफ अवर नेबर्स in the village, a businessman from Mumbai who owned land, who suggested that we plant a local scented variety of rice. त्यांनी सजेस्ट केलं, एक बिझनेसमॅन होते मुंबईचे, ज्यांचं जमीन होती आमच्या बाजूला. त्यांनी सांगितलं की इथला जो स्थानिक जो तांदूळ आहे त्याला खूप छान सुगंध येतो, हा तुम्ही लावा. ओके, हा तांदूळ तुम्ही लावा असं त्यांनी सांगितलं. मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड द विलेज ऑफ पेठ हॅड स्विच्ड ओव्हर टू हायब्रिड्स. पेठ म्हणजे ते पेठ गावाचं नाव आहे पेठ. पेठच्या आजूबाजूला जे राहणारे शेतकरी आहेत, छोटे मोठे शेतकरी, त्यांनी मात्र म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी हायब्रिड तांदूळ लावायला सुरुवात केली होती. ते हायब्रिड तांदूळच लावायचे. पारंपरिक तांदळाबद्दल कोणाला माहिती नव्हती. द यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स थॉट आय वॉज क्रेझी टू आस्क फॉर द देसी व्हरायटी. यंगर जनरेशन म्हणजे तरुण जे शेतकरी होते, जनरेशन म्हणजे पिढी, तरुण पिढीमधले शेतकरी जे होते, त्यांना काय वाटलं, आय वॉज क्रेझी म्हणजे हा वेडा आहे, की त्यांना असं वाटायचं हा वेडा माणूस आहे, की काय देसी व्हरायटी विचारतो, देसी तांदळाचा प्रकार हा विचारतो, हा वेडा माणूस आहे. ॲज दे कॉल्ड इट. ओके, म्हणजे ट्रॅडिशनलला देसी शब्द म्हणतात स्थानिक भाषेत. My regular visits to the villages around searching for a good traditional variety also did not yield any result, and we were almost giving up hope. रेग्युलर विजिट म्हणजे तो रोज नेहमी सारखा एका गावातून दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात असं खूप गावं तो फिरला. कशासाठी? शोधण्यासाठी. काय शोधण्यासाठी? ट्रॅडिशनल व्हरायटी. ओके, देसी व्हरायटी, ट्रॅडिशनल पारंपरिक प्रकारचा तांदूळ, तो जुना तांदूळ लोक लावायचे, तो शोधायला त्यांनी सुरुवात केली. पण त्यांना काही रिझल्ट मिळाला नाही. म्हणजे त्यांना त्याच्यावर काही म्हणजे त्याचं उत्तर मिळालं नाही, त्याला कुठे सापडलंच नाही. काय करावं त्यांना कुठे सापडलंच नाही. आणि आता अशी वेळ आली, गिव्हअप म्हणजे सोडून देणे. आता हे शोधायला पण सोडून द्यावं असं त्यांना वाटलं, की खूप शोधलं तर तरी कोणाला देसी व्हरायटी माहिती नव्हती, तांदळाचं बी कुठे मिळेल. आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय. डिसाईड म्हणजे ठरवणे, चला अजून एक प्रयत्न करूया. आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय अँड स्पोक टू बबन्स फादर अँड सम अदर एल्डर्स. आफ्टर मेनी मिनिंगफुल कन्व्हर्सेशन्स दे मेन्शन द नेम ऑफ कसबाई. तशा प्रकारे मी खूप चर्चा केली. आजूबाजूच्या म्हातारे लोक जे आहेत, त्यांना ते जाणकार असावेत, त्यांच्याशी मी चर्चा केली. बबनचे वडील, बबन नावाचा कोणी शेतकरी आहे, त्याचे वडील आणि दुसरे जुने जाणते वृद्ध व्यक्ती. आणि खूप मिनिंगफुल, खूप अर्थपूर्ण आमच्या चर्चा झाल्या. कन्व्हर्सेशन्स म्हणजे संवाद झाले. आणि त्याच्यानंतर मला कळालं, एक नाव पुढे आलं, एक तांदळाचा प्रकार पुढे आला, की जो कसा होता, जो देसी व्हरायटी होता, स्थानिक व्हरायटी होता, स्थानिक असा तांदळाचा जो प्रकार होता, तो त्याचं नाव होतं कसबाई नावाचा जो तांदूळ होता, लाल प्रकारचा सुगंधी तांदूळ. सगळ्या लोकांनी मग ते नाव सांगितलं. चला, नाव तरी सापडलं. आता त्या तांदळाचा सुरुवात केली त्याने, शोध घ्यायची. थोडासा लांब असा आकाराचा तो तांदूळ, आणि छान ॲरोमा म्हणजे सुंदर वास, शिजवताना म्हणजे छान वास त्याचा लक्षात राहण्यासारखा. दो मच माइल्डर दॅन बासमतीपेक्षा खूप माइल्डर म्हणजे सौम्य असा वास होता तो. बासमतीचा वास तर खूप सुंदर असतो, एक खूपच जास्त छान असतो, त्याच्यापेक्षाही खूप कमी सुवासाचा हा तांदूळ होता. इट इज अ लॉंग ड्युरेशन क्रॉप.
आणि ते उत्पादन करायला त्याला वेळ मात्र जास्त लागतो, लॉंग ड्युरेशन. हे हा जो ठराविक प्रकारचा तांदूळ होता कसबाई, ह्याला हा पिकवायला यायला मात्र वेळ लागायचा. लॉंग ड्युरेशन, ड्युरेशन म्हणजे कालावधी, लॉंग म्हणजे जास्त, जास्त कालावधीचं पीक होतं हे. अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोईंग इट इयर्स ॲगो, बट दे ऑल shook their heads when I asked them about the seeds and told me that it had disappeared. पण जेव्हा त्यांना विचारलं की आता हा तांदूळ कुठे मिळेल, तेव्हा मग त्यांनी सगळ्यांनी माना हलवल्या. शुक देअर हेड म्हणजे नकारार्थी माना हलवणे. आणि त्यांनी सांगितलं की हा वाण आता डिसॅपियर म्हणजे गायब झालाय, आता हा तांदूळ तुम्हाला कुठे मिळणार नाही, याचं बी, द सीड्स, हे कुठे मिळणार नाही ते म्हटले. I asked them about the seeds and they told me that it had disappeared. आता कोण लावत नाही आणि कुठे मिळणार नाही. The tales of कसबाई made us more determined to get it. Tales म्हणजे कथा, स्टोरीज, गोष्टी. पण कसबाईच्या गोष्टी म्हणजे कसबाई तांदळाच्या बद्दल जे जे किस्से ऐकले त्यांनी, ते खूप किस्से ऐकले आणि ते ऐकून ऐकून त्यांना असं वाटलं की हाच तांदूळ लावायला पाहिजे. पण डिटरमाइन मीन्स निश्चय करणे. त्या कसबाईच्या गोष्टी ऐकून ऐकून त्यांनी ठरवलं की नाही, आपल्याला हाच तांदूळ लावायचा आहे. वी डिसाइडेड दॅट इफ वी डिड मॅनेज टू गेट सम सीड्स, दिस वुड बी अ ग्रेट राईस टू ग्रो. काही करून थोडंफार तरी बी मिळालं तरी आपण हेच तांदूळ लावायचे असं त्यांनी ठरवलं. आय थॉट द गव्हर्नमेंट मे नो समथिंग अबाउट इट. अ व्हिजिट टू द ॲग्रिकल्चर ऑफिसर वॉज एनलाइटिंग. He had not even heard of rice variety. सो लेखकाला वाटलं की गव्हर्नमेंटकडे काही माहिती असेल कसबाईबद्दलची, तर गव्हर्नमेंटकडे काय माहिती मिळाली, त्याला काहीच माहिती मिळाली नाही. गिव्ह ग्रेटर नॉलेज, की त्यांनाच तो ॲग्रिकल्चर जो ऑफिसर होता, जेव्हा त्याने सांगितलं कसबाईबद्दल, तर तोच प्रभावित झाला त्याने. तर त्याला काही माहिती नव्हतं, प्रभावित झाला, त्यालाच नॉलेज नव्हतं. नॉलेज मिळालं कोणाकडून, लेखकाकडून, एनलाइटनिंग. ओके, सो तिकडे काय जाऊन उपयोग झाला नाही, तिकडे सुद्धा त्याला मिळालं नाही. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ दस व्हरायटी, त्याने नावसुद्धा ऐकलं नव्हतं कसबाईचं. ही सेड द विलेजर्स वेर टेकिंग मी फॉर अ राईड अँड देअर वॉज नो राईस बाय दिस नेम. ही रॅटल्ड ऑफ द नेम्स ऑफ अ नंबर ऑफ latest hybrids and even offered to give me some of them free of cost for a trial. ओके, तर तो म्हणतो की रॅटल्ड ऑफ म्हणजे टॉक रॅपिडली, खूप पटापटा रॅपिडली. रॅटेड ऑफ म्हणजे फटाफट सांगणे. जसा वेटर सांगतो ना काय काय मेनू आहे फटाफट, तसं त्या ॲग्रिकल्चर ऑफिसरने फटाफट हायब्रिड तांदळाचे लेटेस्ट प्रकार सांगितले, व्हरायटी सांगितली, त्यांची नावं सांगितली फटाफट. आणि त्याने सांगितलं की मी त्याच्यातले काही तुम्हाला फ्री पण देऊ शकतो, फुकट देऊ शकतो ट्रायलसाठी, तुम्ही ती वापरून बघा, ते बी वापरून बघा. कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग टाईम विथ हिम, आय मूव्ड ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. पण त्याला पाहिजे नव्हतं, लेखकाला मात्र हे काय याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता हायब्रिडमध्ये. आणि लेखकाला वाटलं अरे मी कुठून इथे आलो आणि माझा टाईम वेस्ट केला, कारण त्याला काही माहितीसुद्धा नव्हती. ओके, आणि काहीच उपयोग झाला नाही. सो डेस्टिनेशन म्हणजे पुढच्या स्थळी तो निघून गेला. निघायचं त्याने ठरवलं, अजून शोध मोहीम करायचं असं ठरवलं. दिस टाईम इट वॉज द आदिवासी महामंडळ ॲट कासा विच बाईज राईस फ्रॉम द आदिवासी विलेजर्स ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्मेंट. सो आता ते कुठे गेले की एक महामंडळ होतं काशाला, की तिथे गव्हर्मेंटच्या वतीने आदिवासी लोकांकडून तांदूळ विकत घेतला जायचा, असं मंडळ होतं, ऑफिस होतं, तिथे ते गेले तिथे ते गेले. कसबाई डिड नॉट फिगर आउट इन देअर फाईल्स. त्यांच्याकडे पण कसबाईचं नाव त्यांना सापडलं नाही लेखकाला. अ गुड इंडिकेशन वाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. सो त्याच्यानंतर खरंच कळालं, कारण त्या इतक्या विविध तांदळांमध्ये सुद्धा आदिवासी तांदूळ तिथे येऊन विकायचे, पण त्याच्यात कसबाईचं नाव मात्र सापडलं नाही. म्हणजे त्याच्या लक्षात आलं की लोक इथे मात्र हा पिकवत नाही, कसबाई आता पिकवत नाही. द मार्केट इटसेल्फ डिड नॉट रिकग्नाइज द राईस. लोकंसुद्धा हा तांदळाचा प्रकार विसरून गेले होते. डिड नॉट रिकग्नाइज म्हणजे ओळखत नव्हते.
आताचे लोक या तांदळाचा प्रकार ओळखत सुद्धा नव्हते, आताचे शेतकरी. सो इफ यू ग्रू इट वुड नॉट बी एबल टू सेल इट. म्हणजे तुम्ही जरी हा पिकवला तरी तुम्हाला हा विकता येणार नाही, कारण कोणी विकत घेत नाही, कारण कोणाला माहिती नव्हतं. However, the officer in charge here had more knowledge of rice and did remember Kasbai being sold to him a few years ago. पण या इथल्या ऑफिसरने मात्र त्याला सांगितलं की कासबाई त्याला माहिती होतं, त्याला आठवतं कासबाईचं तांदूळ, आणि तो म्हणतोय की हा इथे विकला पण गेला आहे काही वर्षांपूर्वी, माझ्याकडे विकायला पण आला होता हा तांदूळ. सो वेन I in Dhaniviri, Baban and I started looking for Devu Handa and found a graying old man wearing a cap sitting outside his house on a चारपाय. मग असं काहीतरी त्यांना कोणीतरी सांगितलं, आणि धानिवरी नावाच्या गावामध्ये बबन आणि तो लेखक तिथे गेलेले आहेत देऊहंडा नावाच्या शेतकऱ्याकडे, की ग्रेइंग ओल्ड मॅन म्हणजे खूप म्हातारा आहे तो, त्याचे केस पांढरे होत चालले असा म्हातारा, चारपाय म्हणजे खाटेवर बसलेला, विअरिंग अ कॅप, टोपी घालून. अन एक्स सरपंच ऑफ द विलेज, ही हॅड एकर्स ऑफ लँड. एक्स सरपंच म्हणजे माझी, तो जो देऊहंडा होता तो कोण होता, सरपंच होता, पण माझी आता नव्हता सरपंच. एक्स सरपंच म्हणजे माजी सरपंच होता गावाचा, आणि त्याच्याकडे काही एकर जमीन होती. अ ह्यूज हाऊस अँड अ लार्ज फॅमिली. काही एकर जमीन होती, मोठं घर होतं, आणि फॅमिली पण मोठी होती. आफ्टर एक्सचेंजिंग द युज्युअल प्लेझेंट्रीज वी केम टू द टॉपिक ऑफ कासबाई. बऱ्याच थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या. युज्युअल प्लेझेंटरी म्हणजे साधारण गप्पा, ओके, साधारण नेहमीच्या, युज्युअल म्हणजे नेहमीच्या गप्पा झाल्यावर कासबाईवर टॉपिक गेला. द नेम द मियर मेन्शन, मियर म्हणजे फक्त, मेन्शन म्हणजे हे काय म्हणतात त्याला, मेन्शन म्हणजे उल्लेख, ओके, मेन्शन म्हणजे काय, उल्लेख. फक्त कासबाईचा उल्लेख केला, मेन्शन म्हणजे उल्लेख केला, तरी पण देऊहंडा जुन्या आठवणीमध्ये रमून गेला. देऊहंडा ड्रिफ्टेड इन टू द पास्ट. भूतकाळात रमून गेला देऊहंडा. हिज आईज टर्न ड्रीमी and with a tremble in his voice he told us how the entire village at one time grew only कसबाई. जुन्या आठवणीमध्ये रमून गेला. कसबाईचं नाव घेतल्याबरोबर तो म्हणतोय की पूर्ण गावामध्ये कसबाई पिकायचा. पूर्वी पूर्ण गावात फक्त हा एक तांदूळ पिकायचा. ही सेड देर वॉज अ टाइम when people passing our village during lunch time would be forced to stop and ask for a meal. तो म्हणतो अशी एक वेळ होती की जेवणाच्या वेळेस जर आमच्या गावावरून कोणी गेलं लंच टाईम, तर ही वुड बी फोर्स टू स्टॉप, ते थांबायचे आणि जेवण मागायचे. मील म्हणजे जेवण. इतका छान सुगंध तो तांदूळ भात जेव्हा शिजवायचे घराघरामध्ये, तर पूर्ण गावात तो सुंदर वास असायचा. आणि जो माणूस असेल एखादा दुसऱ्या बाहेरचा, तो तिथे थांबून जेवण मागायचा. सच वॉज द ॲल्युरिंग ॲरोमा ऑफ कसबाई. असा सुंदर तो सुवास कसबाई तांदळाचा होता. द एंटायर एरिया वुड हॅव धिस हेडी ॲरोमा हँगिंग इन द एअर ॲज ऑल द हाऊसेस कुक द सेम राईस. एंटायर म्हणजे संपूर्ण एरिया. एंटायर म्हणजे संपूर्ण एरियामध्ये काय असायचा, हाच हेडी ॲरोमा, पूर्ण. हँगिंग म्हणजे पूर्ण गावभर पसरायचा हा वास. प्रत्येक घराघरामध्ये हाच तांदूळ पिकवायचे. टुडे he said no one grew कसबाई and everyone had shifted to growing the new hybrid varieties. आज मात्र कसबाई कोणी पिकवत नाही, सर्वांना हायब्रिड व्हरायटी पाहिजे असतो, हायब्रिड पिकवतात. he claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. तो म्हणतो की मला सुद्धा जबरदस्तीने हा हायब्रिडचा तांदूळ खावा लागतो की जो चव नाही, वास नाही असा असलेला. तो मला आवडत नाही, तरी पण मला आता सगळ्यांसोबत तो खावा लागतो.